नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. लोकसभेची निवडणूक आता हळूहळू गाजायला लागलेली आहे. देशभरात वेगवेगळ्या घटना, उमेदवारी वगैरे सगळ्याच अशा या सुरू आहेत. म्हणजे आपण आत्ता बघितलं तर संदेशखाली प्रकरणात ज्या बळी ठरलेल्या ज्या महिला आहेत, रेखा पात्रा यांना भाजपने उमेदवारी दिली आणि पश्चिम बंगालमधलं एकूण वातावरण आणि समीकरणच बदलायला लागलेली आहेत. पंतप्रधान त्या रेखा पात्रांशी बोललेत. आता तो विषय देशभर एक चर्चेत आलेला आहे. दुसरीकडे दिल्लीत अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल आणि त्यांचे नवनवीन प्रकरणं ही सगळी आता येत आहेत. तोही एक विषय चर्चेचा ठरतोय. तिकडं त्यांच्याच पक्षातले आणखी एक असेच एकमेव इमानदार ते राघव चड्डा आता लंडनला गेलेले आहेत. ते तिकडे कायमचे गेले किंवा पळून गेले अशीही चर्चा सुरू आहे. पंजाबातली समीकरणं त्यामुळे बदलत आहेत. असं सगळीकडे वातावरण आता हळूहळू तापायला लागले आहे. पण अशात एका दुसऱ्या घटनेकडे जरा लक्ष गेलेलं नाही किंवा इथे आपल्याकडे त्याबाबत फार चर्चा नाही आहे. तर तो विषय प्रामुख्याने आपल्या समोर आणावा म्हणून आजचा हा सगळा प्रपंच आपण करतोय. आज त्यानिमित्ताने पुन्हा आपण केरळात जाणार आहोत. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी मल्लापुरममध्ये परवा दिवशी एक CAAच्या विरोधात सभा घेतली. अर्थात निवडणूक आणि हे सगळं लक्षात घेऊनच त्यांनी तो सगळा डाव टाकलेला आहे. यात काही उघड आहे. आणि CAAला विरोध हा डाव्यांचा एक भूमिका आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विजयन यांची तशी सभा होणं यात नवीन काही नाही. त्या सभेमध्ये त्यांनी काही वादग्रस्त म्हणता येतील अशी वक्तव्य केलेली आहेत. एक म्हणजे भारत माता की जय, म्हणजे भारत माता की जय असं नाही तर भारत की जय अशी घोषणा ही केरळमधल्या एका मुस्लिम नेत्यांनी पहिल्यांदा दिली आणि नंतर ते भारत माता की जय अशी स्लोगन सर्वांनी घेतली. त्यामुळे मग आता एका मुस्लिमांनी जे घोषणा दिली ती संघाला मान्य आहे का, मग ही मुस्लिमाची घोषणा म्हणून संघानं आता खरं तर सांगावं असं त्यांनी त्या सभेमध्ये सांगितलं. आणि त्याच्यावरून आता गदारोळ किमान केरळात तरी सुरू आहे. आपल्याकडे तो विषय फारसा आलेला नाही. त्या सभेत अर्थात त्यांनी भाजपची धोरणं असतील किंवा CAA हा म्हणजे मुस्लिमांच्या विरोधातलाच कायदा आहे आणि देशामध्ये मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व देण्यासाठीच हा कायदा आणलेला आहे वगैरे सर्व मुक्ताफळं, अर्थात त्यात नवीन काही नाही आहे, पण ही सगळी मुक्ताफळं त्यांनी उधळली, विच इज व्हेरी एक्सपेक्टेड. ते काही वेगळी भूमिका आम्ही CAAचं स्वागत करतो वगैरे असं ते सांगणार नव्हतेच. पण याच्यामुळे नेमकं झालंय काय की काँग्रेसची तिथे मात्र मोठी गोची व्हायला लागलेली आहे. कारण CAAला काँग्रेसचा विरोध आहे, परंतु काँग्रेस प्रत्येक राज्यात त्या विरोधाचे स्वरूप बदलते. केरळात आता काँग्रेसची पंचायत अशी झालेली आहे की पिनराई विजयन यांच्या जर भूमिकांना पाठिंबा द्यायचा तर गेल्या 2 महिन्यात काँग्रेस आणि डाव्यांमधल्या असलेल्या संघर्षाचं काय करायचं हा प्रश्न आहे. दुसरीकडे विजयन यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याला विरोध करायचा तर काँग्रेसचा देशात अन्य ठिकाणी परत भूमिकांच्या बाबत प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे तिथले केरळातल्या राजकारणामध्ये काँग्रेसची आता नेमकी गोची व्हायला लागलेली आहे. त्याला दुसरे पण काही पदर आहेत. विशेषतः देशभरामध्ये हे घमंडी अलायन्स म्हणून जे फिरत होते तर त्याच्यामध्ये अर्थात डावे पक्ष म्हणजे मार्क्सवादी पक्षही होता. निवडणुकीच्या तोंडावरती मात्र हे सगळे पक्ष आता पुन्हा वेगळे वेगळे व्हायला लागलेले आहेत. आणि गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केरळमध्ये डाव्यांनी काँग्रेसला बऱ्यापैकी जागा दिलेल्या होत्या आणि सहकार्याची भूमिका घेतलेली होती. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला केरळातून 15 जागा म्हणजे 15 खासदार निवडून आणता आले. 20 पैकी 15 अशी घसघशीत आकडेवारी काँग्रेसच्या पदरात पडलेली होती. मात्र या वेळेला डाव्यांनी काँग्रेसला असा सहकार्याचा हात द्यायला पूर्ण नकार दिला आहे. त्याची कारणं ही अर्थात आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणा एकेकाळी पंजाब असेल किंवा पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आहे, अशा सगळ्या राज्यांमध्ये डाव्या हे सगळे म्हणजे डाव्यांचा वरचष्मा होता. डाव्यांचे गड म्हणून हे सगळे प्रदेश ओळखले जायचे. म्हणजे पंजाबचे हरकिशन सिंग सुरजीत आपल्याला आता आठवणार नाहीत, ते विस्मृतीत गेलेले आहेत. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू आधीमध्ये आपल्याला त्यांची आठवण येते आणि त्रिपुराचे ते मुजुमदार ते तर आठवणारच नाहीत कारण फारसे चर्चेत येत नव्हती. आता या सगळ्या ठिकाणून डाव्यांची सत्ता गेलेली आहे आणि सद्दी संपायला लागलेली आहे किंवा जवळपास संपलेली आहे. कुठे कुठेच तरी त्यांचा प्रभाव दिसून येतो
आणि नाही म्हणायला केरळमध्ये डाव्यांनी त्यांचा गड पूर्णपणे राखलेला आहे. मागच्या वेळेला भाजपच्या विरोधाच्या भूमिकेत गेलेल्या डाव्यांनी केरळात काँग्रेसला हात दिला, पण पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा डावे आणि काँग्रेस एकमेकाच्या विरोधातच उभे होते. त्यात डाव्यांनी बाजी मारली आणि आता यावेळेला पुन्हा एकदा राहुल गांधींच्या निमित्ताने काँग्रेसनी पुन्हा केरळमध्ये डाव्यांच्याकडे सहकार्याचा हात केलेला होता आणि तो पिनराई विजयन यांनी साफ झिडकारलेला आहे. मुळात तिथे संघर्ष तो आहे. अर्थात हे दोन पक्षांमधला संघर्ष एवढाच पदर तिथे आता नाहीये. आता तिथे तिसरा एक पदर हा भाजप या निमित्ताने इथे आलेला आहे. म्हणजे त्रिकोणाचा हा चौथा कोण असं आपण उलट म्हणू की भाजपनी ज्या पद्धतीनं राज्यात मुसंडी मारलेली आहे, म्हणजे कोणा एकेकाळी भाजपचा ध्वज भगवा वगैरे हे फारसं आपल्याला दिसलंच नसतं. ते गेल्या 6 महिन्यामध्ये हे चित्र ड्रॅस्टिकली, आणि आता जशी ती निवडणूक जवळ येते आहे तसं तिथलं चित्र खूप बदलायला लागलंय. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे तिथे झालेली उमेदवारी ज्या पद्धतीनं दिली गेलेली आहे, म्हणजे डाव्यांनी आता सगळ्याच जागा लढवायचं ठरवलंय. वायनाडची सीट आम्ही तुम्हाला देणार नाही, आणि वायनाडच नाही एकही सीट देणार नाही असं विजयन आणि त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी सांगितलं. दिल्लीत वृंदा करात यांनी सुद्धा काँग्रेसच्या भूमिकेवरती कडकडून टीका केली. आणि वायनाडमध्ये या राहुल गांधींच्या विरोधामध्ये आपल्याला डी राजा म्हणून आपण ज्यांना ओळखतो डाव्यांचे नेते, ते डॅनियल राजा यांच्या पत्नी ॲन राजा यांना तिथे आता उमेदवारी डाव्यांनी दिलेली आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध डावे हा संघर्ष तिथेच सुरू झालेला आहे. म्हणजे तिथे ती सीट डावे आता काँग्रेसला द्यायला तयार नाहीत, आणि त्यामुळे तिथे राहुल गांधीही अडचणीत आहेत असं मुळात मानलं जातं. आणि काँग्रेसच्या संतापाचं तेही एक कारण आहे. पण कोण कोणावर संतापलं यापेक्षा राज्यातलं राजकारण किंवा तिथली इक्वेशन्स फारच बदललेली आहेत. भाजपनी यावेळेला उमेदवारी देताना फार चाणाक्षपणे पण अशा जागी अशा उमेदवारी दिलेल्या आहेत की त्याचा काही ना काही प्रमाणात पर्क्युलेशन होऊन काही जागा तरी भाजपच्या पदरात पडतील असं चित्र आहे. उदाहरणार्थ काँग्रेसचे खरं तर अतिशय मोठे नेते आणि माजी संरक्षण मंत्री A.K. अँटनी यांचा चिरंजीव अनिल अँटनी यांना पट्टणमतिट्टामध्ये उमेदवारी दिलेली आहे. इथे दुसरे काँग्रेसचे जे नेते होते PC जॉर्ज त्यांनी केरळा जनपक्षम नावाचा एक पक्ष स्थापन केला होता, तो त्यांच्यापुरताच होता, पण त्या सगळ्या पट्टणमतिट्टा परिसरात ते बऱ्यापैकी फेमस होते. त्यांचा काही गटही तिथे भक्कम होता. त्यांना भाजपनी साईडलाईन केलं आणि या अनिल अँटनी यांना उमेदवारी दिलेली आहे. A.K. अँटनी यांचं एक असलेलं वलय आणि या अनिल यांचं एक वलय, त्यात भाजपचा एक काही प्रचार म्हणा किंवा जे वाढतं वलय आहे ते, अशा सगळ्यामुळे तिथे विजय मिळेल असा एक होरा मानला जातो. असंच काँग्रेसचे जे माजी स्पोक्सपर्सन होते केरळातले C. कृष्णकुमार, ही वॉज अ व्हेरी व्होकल पर्सन, छान मुद्दे मांडतात आणि आक्रमक आहेत. त्यांना पलक्कडमध्ये उमेदवारी दिलेली आहे. मल्लापुरम हा खरं तर मुस्लिम बहुल मतदारसंघ, तिथे कायम मुस्लिम लीगचा माणूस निवडून येतो. डाव्यांनी तिथेही खरं तर त्यांचा उमेदवार उभा केला आहे. त्या मतदारसंघामध्ये भाजपनी अब्दुल सलाम नावाचा एक मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. म्हणजे हे धाडस भाजपनी केरळात दाखवलं. याचे सुद्धा पर्क्युलेशन केरळातल्या राजकारणात उमटायला लागलेले आहेत. त्रिवेंद्रममध्ये आपण बघितलं तर शशी थरूर यांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखरन यांना उमेदवारी दिली आहे. आधी मुळात चर्चा अशी होती की थरूर उभे राहतील का किंवा ते निवडून येतील का, अशाच ह्याच्यातनं आता एकदम चंद्रशेखरन आल्यानंतर दोघंही नांबियार आहेत. त्यामुळे 2 नांबियारातली लढत म्हणूनच आता त्या लढतीकडे बघितलं जातंय. अशात केरळ काँग्रेसचे काय सर्वेसर्वा असलेले पूर्वीचे आणि केरळचे माजी मुख्यमंत्री K. करुणाकरन, आता आपल्या सर्वांना ते माहिती आहेत, आता थोडे ते विस्मृतीत गेलेत, परंतु त्या K. करुणाकरन यांची कन्या K. पद्मजा या निवडणुकीच्या धामधमीत ती अचानक भाजपमध्ये आलेली आहे. तिनं जे कारण दिलं की मी गेले 6 महिने सोनिया गांधींना भेटायचा प्रयत्न करते, पण मला सोनिया गांधी किंवा पक्षाचं कुठलंही नेतृत्व माझ्याशी भेटायला बोलायला तयार नाही. एकूण त्यांचा म्हणजे सगळा ॲटिट्यूड लक्षात घेता पक्षात थांबण्यात अर्थ नाही आणि मला भवितव्यच नाही, इथंपर्यंत थेट टीका करत
म्हणजे देशात अन्य ठिकाणी काय चित्र आहे यापेक्षा केरळात बऱ्यापैकी सत्तेच्या स्थानात असलेल्या काँग्रेसमधून नेते असे बाहेर पडत आहेत. तर केरळमध्ये काँग्रेसला किती पद्धतीने ओहोटी लागती त्याचं हे चित्र आहे. या के पद्मजा यांचे बंधू म्हणजे करुणाकरन यांचे चिरंजीव के मुरलीधरन आणि भाजपचे सुरेश गोपी यांच्यात त्रिसूरमध्ये लढत होणार आहे. भाजपनं केरळातल्या 20 पैकी 12 जागांवरती उमेदवार दिलेत आणि 8 जागा या मित्रपक्षांसाठी दिलेल्या आहेत, त्या स्थानिक पक्ष आहेत. आणि काँग्रेसनी हो ना करता करता शेवटी 16 जागी आता त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे आता तिरंगी लढत हा केरळातल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होत आहे. म्हणजे ते आणखी बहुरंगी पण असणार आहे, पण किमान हे 3 पक्षांमध्ये तिथे ही लढत होती आहे. परंतु गेल्या 2 महिन्यामध्ये काँग्रेसमधला संघर्ष जसा तीव्र होत चालला आहे अंतर्गत पक्षश्रेष्ठींच्या आणि एकूण वरच्या सगळ्या या ह्याच्यामध्ये, तर तसतसं केरळातल्या काँग्रेसचा जो आवाज आहे तो हळूहळू क्षीण व्हायला लागला आणि तो नेमका आत्ता या विजयन यांच्या निमित्ताने पुन्हा जाणवला. म्हणजे विजयन यांनी ज्या भूमिका मांडल्या मल्लापुरममध्ये, इट वॉज व्हेरी ऑब्वियस की भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष किंवा भाजपला मानणाऱ्या संघटना या सगळ्यांनी हा मुद्दा इतका जोरात उचलला आहे. या सगळ्यात काँग्रेस ना विजयन यांच्या बाजूला आहे, म्हणजे त्यांना विरोधही करायला तयार नाही, त्यांच्या बाजूनही जायला तयार नाही. मग काँग्रेसची भूमिका काय आहे असाच प्रश्न तिथे मुळात उपस्थित होतो आहे. म्हणजे राज्याच्या राजकारणात, केरळच्या राजकारणात विशेषतः डावे आणि काँग्रेस हेच खरं तर इक्वेशन होतं. तर या सगळ्यामध्ये हळूहळू हळूहळू काँग्रेस निवडणुकीच्या आधीच मागं पडताना दिसते आहे. आणि ती इतकी मागं पडती आहे की ज्या गतीनं भाजप सगळ्या मतदारसंघामध्ये, म्हणजे 12च्या 12 जागा भाजपच्या निवडून येतील असं काही मानायचं काही कारण नाही, पण मग तिथे काँग्रेस येईल असंही चित्र नाही, कारण तिथं डाव्यांनी मुसंडी त्याहीपेक्षा जास्त जोरात मारलेली आहे. मग अशात गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 15 जागा मिळवणारा पक्ष काँग्रेस हा या वेळेला 16 उमेदवार जाहीर केल्यानंतरही किती जागी विजय मिळवू शकेल याचं कोणीही उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि विजयन किंवा डावे नेते, मग त्या वृंदा करात असतील किंवा डॅनियल राजा असतील किंवा स्थानिक तिथले बरेच अन्य नेते आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसला आता अंगावर घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि दुसरीकडे भाजप हे ज्या पद्धतीनं काँग्रेसवर आणि डाव्यांवर तुटून पडत आहे, तर या सगळ्यात हळूहळू काँग्रेसची स्पेस कमी होती आहे असं एकूण आत्ताचं चित्र आहे. मग या सगळ्यामध्ये आता काँग्रेस पुन्हा म्हणायला लागले की डावे भाजपची म्हणजे मदत घेऊन आम्हाला तर राज्यातून हद्दपार करताय का असा प्रश्न काँग्रेसजनांच्या मनात उभा राहतोय. हे सगळ्यात चिंताजनक आहे. म्हणजे काँग्रेसला हा विश्वास केरळात का राहिला नाही. आणि आत्ता सुद्धा केरळ काँग्रेसचा मोठा नेता किंवा असं सांगा तर आपल्याला नेमका सांगताही येत नाही. म्हणजे के करुणाकरन असतील किंवा असे AK अँटनी आहेत, PC जॉर्ज आहेत, अशी केरळातून आलेल्या काँग्रेस नेत्यांची मांदियाळी मोठी होती आणि देशपातळीवर त्यांनी प्रभाव पाडलेला आहे. काँग्रेसच्या राजकारणात असेल, देशाच्या राजकारणात असेल, त्यांनी प्रभाव पाडलेला आहे. पण असं कुठलंही नेतृत्व आत्ता काँग्रेसमध्ये आपल्याला दिसत नाही. के करुणाकरन यांचे चिरंजीव मुरलीधरन हुशार आहेत, उच्च शिक्षित आहेत, पण संपूर्ण काँग्रेस त्यांच्या मागे उभी आहे असं चित्रही आत्ता दिसत नाही. म्हणजे तिथेही पुन्हा गटबाजीचं एक जे काही काँग्रेसचं जे वैशिष्ट्य आहे ते तिथेही आत्ता दिसतच आहे. मग अशा सगळ्या याच्यामध्ये डावे भाजपला हाताशी धरून खरंच काँग्रेसला केरळच्या राजकारणातून हद्दपार करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि विजयन यांच्या या सभेनंतर ज्या पद्धतीनं केरळातलं हलतं आहे ते लक्षात घेता हा प्रश्न अधिक गहिरा होतोय. म्हणून आपल्याकडे ज्याची चर्चा नाही तो एक विषय या निमित्ताने आपल्यासमोर मांडावा असा सगळा आमचा आजचा प्रयत्न होता. मित्रांनो, आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. धन्यवाद.